यांना कोणी? हो, बातमी खरी आहे? दुर्दैवाने. काय करायचं आता आपण? तुम्ही काळजी करू नका, मी आहे. वाकणीस काका, काका वाटेल ते करावं लागलं तरी चालेल, पण यांना काही नाही झालं पाहिजे. मी साहेब, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा? जगातल्या कोणाही पेक्षा माझा तुमच्यावर जास्त विश्वास आहे, म्हणून तर तुमच्याशी बोलतीये ना. तुम्ही साहेबांची काळजी माझ्यावर सोडा. वेळ प्रसंगी त्यांच्यावर सुटलेली गोळी माझ्या छातीवर घेईन मी, पण साहेबांना काही होऊ देणार नाही. वामनच्या बोलण्यात जेव्हापासून हा विषय आलाय तेव्हापासून मी यावर विचार करतोय. त्या 10 जणांपैकी प्रत्येकाशी मी फोनवर बोललोय. साहेब, कधी कधी माणसं आपले शब्द फिरवतात. वाकणीस, जरा टीव्ही लावून बघा. त्या 10 आमदारांचे राजीनामे पक्ष कार्यालयात कधीच पोहोचलेत. हलकल्लोळ माजलाय सगळीकडे. मुख्यमंत्र्यांची सुद्धा ततपप झाली. आता ते 10 आमदार आणि मी असे 11 सारी पाठच मांडतो महाराष्ट्राच्या मतदारांसमोर. आत्याबाई, अगं तुम्ही दोघे जणी बघून घ्या ना काय ते. आता या वयात घरातले आर्थिक व्यवहार करणं जमणार आहे का मला? या चाव्यांवर हक्क दाखवावा असा अधिकार माझ्या नवऱ्याने मला नाही दिलाय. मला त्यांचा विश्वास मिळवता आला नाही. घराचा व्यवहार मी काय सांभाळणार? ऐकल्या घे त्या चाव्या. नाही आत्याबाई, कोणाला तरी त्या चाव्या नकोय म्हणून मला देत असाल ना, तर मला नकोय. तसं काही नाही आहे ग बाई. घे. एखाद्याला लाज वाटलीस ती मिळाला असतो तो लाज येणं, पण याच आपलं चालूच आहे. मला माझ्या जनतेनं विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर द्यायला मी बांधील आहे. तुम्ही केलेल्या बंडखोरीचं तुम्ही समर्थन करताय का? मुळात बंडखोरीचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. बंडखोरी ही राजकारणाला लागलेली एक कीड आहे. मी जी केली ती बंडखोरी निश्चितच नाही, ती फक्त एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती पक्षानं माझ्यावर केलेल्या अन्यायाची. राजकारणात ज्याला योग्य वेळी योग्य उत्तर देता येतं तो भविष्याला बोटावर नाचवू शकतो, जे नरसिंह करतोय. तुम्हाला वाटतं जनता तुम्हाला स्वीकारेल? त्याच जनतेनं मला निवडून दिलंय, त्यामुळे माझ्यावर अविश्वास म्हणजे माझ्या जनतेवर अविश्वास. आणि म्हणूनच हा राजीनामा मी नाही, माझ्या जनतेनं दिलेला आहे. मला नाही वाटत लोक त्याला मतदान करतील. तुला वाटत? बघू, पण मजा येईल. दरवर्षी नवरात्रात तुझ्या दर्शनाला रमावतीला येते. यावर्षी नाही येता आला. तुम्ही मला आधी का नाही बोललात? आपण गेलो असतो ना. अजून पण वेळ नाही गेली. तयार व्हा तुम्ही, आपण जाऊन येऊयात. हे ग, मी कुठली निघते आता? हवं तर तू जा. अगं हवं तर कशाला, तू जाच. देवीला नमस्कार करून ये. पण तुम्ही का नाही येणार? अगं नरसिंहाला या अशा परिस्थितीत एकटं सोडून मला नाही येता येणार. तू एकटी नको ना जाऊस, गणेशला घेऊन जा बरोबर. देवीला जा, दर्शन घ्या आणि सांगा तिला म्हातारीचा पाय अडकलाय लेकरांच्या मध्ये म्हणून नाही येऊ शकली. चालेल. माझ्याबद्दल तुझ्या मनात कोणीतरी विष घालवलंय. तुझं माझ्याबद्दल जे मत झालंय. बाबा, मला कोणाबद्दलही काहीही गैरसमज झालेला नाहीये. मुळात मला तुमच्याबद्दल बोलायचंच नाहीये. मला जानकीबद्दल बोलायचंय.